महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख हेक्टरच्या वर जमिनी देवस्थान इनाममध्ये आहे। या जमिनी काही कुळाच्या नावाने आहे, काही वहिवाटदाराच्या नावाने आहे। पण देवस्थान इनाम असल्यामुळं या जमिनीचं हस्तांतरण बंद आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबाबतचा कायदा आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। पुढच्या 3 दिवसांमध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दल कायदा आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि जनतेच्या हरकती सुनावणी घेऊन नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाहीये किंवा त्याबद्दलचे संपूर्ण विकास कामे अडलेली आहेत किंवा शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीमध्ये काहीच करता येत नाही, त्यामुळे मला असं वाटतं हा कायदा महत्त्वाचा आहे। 1 महिन्यात ज्या काही हरकती सूचना येतील त्यावर अंतिम कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत। दुसरं, या ठिकाणी येणेची अट आपण रद्द केली, येणेचा कायदा रद्द केला, पण याची प्रणाली मात्र डेव्हलप करायची होती। आता कुठल्याही व्यक्तीला विकास परवानगी घ्यायची असेल तर विकास परवानगीकरता अर्ज केल्यानंतर बीपीएमएसमध्ये एक खिडकी असणार आहे। त्या खिडकीवर येणे क्लिक केला, येणेचा त्या ठिकाणी प्रीमियम क्लिक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तातडीने तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल। मेसेजवरनं पैसे भरले की तुमचा ऑटोमॅटिक त्या जमिनीचा स्टेटस अकृषिक होईल। तर या ठिकाणी कन्व्हर्जन प्रीमियम जे घ्यायचं आहे ते आता ऑनलाईन महाआयटीनी हे या ठिकाणी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। महाआयटीनी यामध्ये खूप ॲडव्हान्स प्रणाली तयार केलेली आहे। त्यामुळं नेमकं येण्याची अट रद्द केल्यानंतर प्रीमियम कसं भरावं हा एक प्रश्न होता, तो प्रश्न आता सुटलेला आहे। प्रत्येक बांधकाम विकासकांनी महाआयटीच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपला प्रीमियम भरून आपल्या जमिनीला कायमस्वरूपी अकृषक करून घेता येईल। तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे वेगळे कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही। या 2 महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी काल निर्णय घेण्यात आले आहे। सर, तुम्ही जमिनी संदर्भात सांगता देवस्थानच्या, मात्र या जमिनी आहेत त्या बऱ्याचशा विकासकांनी वगैरे लागल्याचे देखील प्रकार आहेत जे उघडकीस आले होते। 7 टीव्हीने या सगळ्या संदर्भातलं वृत्त देखील आहे ते दाखवलेलं होतं। त्यामुळे अकोला असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या बऱ्याच जमिनी आहेत त्या हडपलेल्या पाहायला मिळाल्या। म्हणूनच सांगतो की देवस्थानाचा हक्क काय, कुळ वहिवाटदाराचा हक्क काय, हे सर्व हक्क डिसाईड करावे लागतील। आणि अनेक दिवसापासून या कायद्यात अडकलेल्या जमिनी असल्यामुळे परस्परच काही हस्तांतरण झाले आहेत, परस्परच काही व्यवहार झाले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत हा कायदा आणून या सर्व जमिनी ज्या शेतकरी वहिवाट करतात, जे शेतकरी त्या ठिकाणी कसतात, त्यांच्याबद्दलची भूमिका ठरवणं आवश्यक आहे। देवस्थानची त्या ठिकाणी भूमिका ठरवणं आवश्यक आहे आणि त्यामुळे एक विस्तृत कायदा आणि नियमावली आम्ही या ठिकाणी करण्याकरता पुढे जातो आहे। गुजरात आणि कर्नाटकमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये कायदा देखील आहे, त्याच पद्धतीचा त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा आणणार आहे, त्या सगळ्या संदर्भामध्ये तिकडच्या राज्याशी काय संपर्क करण्यात येणार आहे? इतर राज्यातले सर्व मुळे अत्यंत विचलित झालेले, भ्रमनिरास झालेले असे काँग्रेसचे नेते आणि मल्लिकार्जुन खरगे हे असं
खालच्या स्तरावर जाऊन मोदीजीवर बोलतात आहे, पण देशाची जनता ही मोदीजीवर त्या ठिकाणी प्रेम करताय. संपूर्ण भारतभर देशभर आज त्या ठिकाणी मोदींच्या नावाने या ठिकाणी 140 कोटी जनतेचा भारत विकसित भारत होतो आहे. आणि खरगे हे बघू शकत नाही, त्यांना राजकारणाशिवाय काही दुसरं दिसत नाही, म्हणून अशी खालची टीका करून मोदीजींना ते या ठिकाणी क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं 2029 मध्ये 2034 मध्ये 2047 पर्यंत हा संपूर्ण देश भाजप आणि एनडीएच्या मागे उभं राहणार आहे. त्यामुळं विचलित मानसिकतेमध्ये असे ते स्टेटमेंट करतायत. राज्य सरकारकडनं राज्यातील ज्या अडचणीतल्या 14 सहकारी साखर कारखाने आहेत तर त्याच्या संदर्भात केंद्रानं 7 जे साखर कारखाने आहेत त्यामध्ये मंजुरी दिली आहे. संग्राम थोपटे त्यातलं एक नाव आहे, ज्यांचा जो साखर कारखाना आहे त्याला देखील कुठेतरी कर्ज जे आहे ते मंजूर आपल्याला होताना दिसत आहे. कशा प्रकारे बघताय महायुतीमधले जे नेते येत आहेत त्यांना कुठेतरी फायदा व्हावा म्हणून अशा गोष्टी होत आहेत का, असा प्रश्न देखील उपस्थित. मला वाटतं की जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे, 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन असे निर्णय होत असतात. त्या भागातले शेतकरी जे ऊसाचे शेतकरी आहेत त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कारखान्याची सेवा मिळावी, त्यांना त्यांचा ऊस या ठिकाणी गाळप करण्याकरता लवकरात लवकर त्या ठिकाणी आजूबाजूला कारखाने व्हावेत. आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपॉली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपॉली होतं. आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे. त्यामुळे मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं. आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली, ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे. महत्वाची अपडेट आली आहे सर. मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानासंदर्भात भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले. केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आत्ताच दाखल. तेच सांगतो मी, मल्लिकार्जुन खरगे जे अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून स्वतःची जी पातळी आहे ती जनतेला दाखवलेली आहे. मोदीजींना दहशतवादी म्हणणे हे देश सहन करणार नाही, करत नाही. आणि त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये मोदीजीवर बोललेलं असं जनताही सहन करणार नाही. आणि मल्लिकार्जुन खरगेची लेवल काय आहे हे अशा बोलण्यात कळतं. नागपूरच्या जे लैंगिक छळ प्रकरण आहे, एनजीओचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर आता नवीन आरोप करण्यात आले आहेत. शाहीनबागमध्ये जी घटना आहे त्याला त्यांनी आर्थिक मदत केल्याचा दावा काही हिंदुत्ववादी संघटनांनी नाही, कोणा आरोप केला काय, पण याच्यापेक्षा महत्वाचं काय, पोलिसांनी संपूर्ण ताब्यात घेतलेला आहे. नागपूर पोलिसांचं मी अभिनंदन करतो की वेळेत त्यांनी संपूर्ण हस्तगत केलं आहे. आरोपीला त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले संसाधनं, त्यांच्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तेही त्या ठिकाणी त्यांचे बघितलेले आहे आणि योग्य कारवाई चालू आहे. फार त्या ठिकाणी स्टेटमेंट देऊन चौकशीला त्या ठिकाणी डायव्हर्ट करणे योग्य नाही. पोलिसच त्या ठिकाणी पूर्ण खुलासा करतील. मल्लिकार्जुन खरगे स्टेटमेंट 34 आदिवासी मुली ज्या आहेत त्याची सत्ता झाल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधीशांनी त्या ठिकाणी पुढे काढण्यात आली. परंतु त्या ठिकाणचे आमदार जे आहेत राजू प्रोत्साहन ते म्हणतात की अशी कुठलीही घटना घडली नाही, तेच सांगितलं मी, अशा घटनामध्ये हे काय म्हटले ते काय म्हटले, यवतमाळ पोलीस त्यांची संपूर्ण स्टेटमेंट करतील. चौकशी अंती काय निघालाय पोलिसांनी सांगितलं पाहिजे. त्यामुळं तोडसाम काय म्हटले, विखे साहेब काय म्हटले, मी काय म्हटलो, यापेक्षा पोलिसांचाच अधिकृत त्या ठिकाणी आपल्याला प्रेसच्या माध्यमातून किंवा अधिक माहिती पोलीस देणार आहेत. सर मोठ्या प्रमाणामध्ये आता मराठवाड्यामध्ये देखील आज 7 दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना दिलेली आहे. नागपूर असेल, नाशिक असेल, यवतमाळ असेल, प्रत्येक ठिकाणी धर्मांतराचे प्रकरण मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. नाही, हे प्रकरण अनेक दिवसापासून सुरूच आहे. पण जेव्हा जेव्हा पोलिसांना आता त्या ठिकाणी ते दिसत आहेत, काही ठिकाणी स्वतः सुमोठो पोलिसांनी दखल घेतलेल्या आहेत. अशा केसमध्ये काही फार कुणी कंप्लेंट द्यायला गेलं नाहीये. पोलिसांनीच काही प्रकरण शोधून काढले, सरकारच्या माध्यमातून काही प्रकरण शोधून काढले आहेत आणि पोलिसांनी शोधलेल्या प्रकरणाचा आता जनतेसमोर येत आहे. त्यामुळं पोलिसांनी जे ऍक्टिव्ह रोल तयार केलेला आहे
सुमोटो पोलीस या ठिकाणी पुढाकार घेत आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. अमरावतीच्या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी पुढाकार घेतला आहे, नागपूरच्या पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे, यवतमाळमध्ये पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळं प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्या, डिजिटल किंवा प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या बातम्या, यावर सुमोटो पोलीस आता पुढे जात आहे, ही गोष्ट चांगली आहे. सर काल एक आंदोलन झालेलं महिलांसाठी एक आंदोलन आहे ते भाजपचं निघालेलं पाहायला मिळालं. मात्र त्या ठिकाणी एका महिलेने आहे तो गोंधळ घातलेला पाहायला मिळतो. ती क्लिप देखील आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ते व्हायरल होते. त्या महिलेने सुनावलं की तुम्ही या ठिकाणी ट्रॅफिकच्या जामला मैदान वाहतूक असं आहे, असे मोर्चा असेल, आंदोलन असेल, बैठका असेल, सभा असेल, त्यावेळी त्या ठिकाणी थोडा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो आणि पोलीस त्यातला मार्गही काढतात. पण मला असं वाटतं की काल मोठ्या प्रमाणावर 25,000च्या वर महिला भगिनी काल मुंबईमध्ये पोहोचल्या असल्यामुळे थोडा ट्रॅफिकचा त्या ठिकाणी प्रश्न तयार झाला, त्यावर काही नागरिकांचा संताप तयार झाला. त्यामुळं ते साधारण म्हणजे स्वाभाविक तो संताप आहे, काहींनी व्यक्त केलाय. पुढं खबरदारी घेऊ. सर कांग्रेस के प्रेसिडेंट है मल्लिकार्जुन खड़गे, जिन्होंने एक स्टेटमेंट दिया है, नरेंद्र मोदी को टेररिस्ट कहा हुआ है, किसे देखकर सर ऐसे स्टेटमेंट? देखिए, मल्लिकार्जुन खड़गे जी की लेवल ही नहीं है मोदी जी पे बात करने की. कहा खड़गे जी, कहा मोदी जी, सूरज के सामने दिया. और ऐसे व्यक्ति ने मोदी जी को दहशतवादी कहना, ये देश की जनता कभी मान्य करेगी नहीं. देश की जनता ने कई बार इनको लथाड़ा है और असंतुलित मानसिकता में जब पराभव दिखता है, अभी आने वाले चुनाव में पराभव दिख रहा है, केरला में भी उनको बहुत बड़ा झटका लगने वाला है. ये जो उनको हार दिख रही है और 2047 तक कभी जीत नहीं होने वाली है. तो हार तो चल रही है लेकिन जीत कभी होने वाली नहीं है. और परमानेंट उनको अभी अपोजिशन में बैठकर चिल्लाना पड़ेगा, ये उनकी भावना बन गई है. तो इसलिए वो ऐसी मानसिकता में आए हैं कि मोदी जैसे व्यक्तिमत्व को दहशतवादी कर रहे. 140 करोड़ की जनता कभी माफ नहीं करेगी और जनता इसका हिसाब लेगी. मोदी जी को चाहने वाला पूरा देश है, विश्व है. ऐसे लोगों को कोई नहीं छोड़ेगा. उनके पार्टी के लोग भी मल्लिकार्जुन खड़गे के इस बयान पर राजी नहीं है. कांग्रेस पार्टी में दो फाड़ है और कांग्रेस पार्टी भी ये खड़गे का बयान को कभी सपोर्ट नहीं करेगी. राज्यात आपको लगता है कि जिस तरीके से जो इलेक्शन चल रहे हैं 5 स्टेट के, उसके मद्देनजर देखते हुए ऐसे बयान किए जा रहे हैं मल्लिकार्जुन खड़गे और बाकी कांग्रेस के? मैं वही कह रहा हूं कि इनको जो स्टेटमेंट को लगता है हमारी कुछ हमको मिलने वाला था, वो भी हार रहे. और ये हारने की वजह से ये विचलित मानसिकता में कि भाई हमारे अच्छे स्टेट जा रहे. एक तरफ प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में 65% भारत पर भारतीय जनता पार्टी एनडीए का सरकार लोगों ने लाई है. अब उनको लगता है अगर ये 5 स्टेट चले जाते हैं तो हमारा बंटाधार हो जाएगा, इसलिए ये ऐसी बातें कर रहे हैं. हम लोग मुगल रिजर्वेशन की बात करते हैं, लेकिन मुगल रिजर्वेशन कांग्रेस के नेता है पप्पू यादव, उनकी तरफ से स्टेटमेंट आया है कि जो महिला होते हैं उनका राजनीतिक करियर जो है 90% राजनीतिक महिलाओं का करियर किसी राजनीतिक व्यक्ति के बेड से शुरू होता है. इस तरीके से स्टेटमेंट दिया हुआ है. नहीं, ऐसी बात करना देश की संस्कार संस्कृति के लिए और महिला के ये एक इमेज के लिए बहुत बड़ा गलत ये बयान किया गया है. ऐसे लोगों को छोड़ना नहीं चाहिए, कोई भी रहे, कोई पार्टी का हो. इस प्रकार से स्टेटमेंट करने वाला व्यक्ति जो है वो समाज में रहने लायक नहीं. तत्काल पुलिस ने इस पर कार्रवाई करनी चाहिए, केंद्रीय महिला आयोग ने कार्रवाई करनी चाहिए, वहां के राज्य महिला आयोग ने कार्रवाई करनी चाहिए. ऐसे लोगों को परमानेंट जेल में डाल देना चाहिए. माननीय पंतप्रधान मोदी जी ने 350 महिला खासदारों को संसद में आने की चांस दिया था. महाराष्ट्र की बात करें तो महाराष्ट्र में 140 महिलाएं विधायक बनती थी, विधायक. ये अगर बिल पास होता, इन्होंने बहुत बड़ा हत्या की है ये बिल की और महिलाओं के आरक्षण की. 350 महिला खासदार आ जाती तो देश में और चित्र होता. महाराष्ट्र में 140 महिला एमएलए बन जाती तो यहाँ का चित्र अलग होता. महिलाओं के मजबूती के लिए एक नया अध्याय शुरू होता. इन्होंने गला घोटा है और ऐसे में ऐसे स्टेटमेंट आना ये बहुत गलत है. सरकारी कर्मचारी आज दुसरे दिवस संपात आहे, अद्यापही चर्चा झाली नाहीये. सरकार तोडगा काढण्याचा कारण सर्वसामान्यांचा हाल सुरू झालेला आहे. मंत्रालय देखील अर्ध कर्मचारी आज संपावरती असल्यामुळे कामावर. आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, आम्ही चर्चा करू.
राज्यामध्ये विधान परिषदेची देखील निवडणूक आता लागली आहे. आज रात्री या संदर्भात भाजपची बैठक असल्याचं देखील कळते. काय एकंदर यामध्ये? नाही, कोर कमिटीची बैठक आहे, त्यावर चर्चा होईल. त्यांना संधी मिळणार का यामध्ये? नाही, हे तर कोर कमिटी आणि आम्ही काही शिफारसी केल्यावर केंद्रीय इलेक्शन जे आमचं समिती आहे ती निर्णय करतं. उद्धव ठाकरे असं म्हणतात की ममता दीदी ज्या आहेत त्या वाघिणीसारख्या लढतात, त्या जिंकल्या पाहिजे. आता उद्धव ठाकरेंना वाघिणी वाटताय, निकाल येऊ द्या. उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती राहणार आहे. उद्धवजी प्रेस घेऊ शकणार नाही. निकालाची वाट बघा. निकाल लागल्यानंतर तुम्ही उद्धवजींना भेटायला नक्की द्या. सर सुनेत्र पवार यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणतात की माझ्या मनात सुद्धा काही शंका आहे अजितदादांच्या आमदारांबद्दल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विधिमंडळाच्या सार्वभौम सभागृहामध्ये माननीय अजितदादांच्या या दुर्दैवी अपघाताबद्दलचे स्वयंस्पष्ट स्टेटमेंट केले आहेत. स्वयंस्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजून त्या ठिकाणी सर्वांच्याच मनात काही संभ्रम आहेत. सुनीता पवारच्या मनात आहे, सर्वांच्याच मनात आहे. ते संभ्रम चौकशी जशी जशी अंतिम होईल, चौकशीचे रिपोर्ट जेव्हा जेव्हा येतील तसं त्या ठिकाणी ते संभ्रम दूर करतील आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. सर नाशिकच्याच